जवळपास 6 महिन्यानंतर फडणवीस सरकारमध्ये छगन भुजबळ हे सामील होत आहेत। काल रात्री याबाबतची बातमी बाहेर आली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत सरकारला काही प्रश्न विचारलेत। तुम्हाला राजकारणात साधी माणसं मिळत नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः अंजली दमानिया आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। छगन भुजबळ यांच्या विरोधात तुम्ही काही वर्ष लढाई लढली आणि आज आपण बघतोय की त्यांचा शपथविधी सोहळा 10 वाजता पार पडतो। तुमची पहिली प्रतिक्रिया? कसं आहे की ज्या माणसाविरुद्ध 1 2 नाही 7 भ्रष्टाचाराचे आरोप होते, 7 वेगवेगळे स्कॅम्स, म्हणजे त्यातला महाराष्ट्र सदन, कालिना लायब्ररी, ओशिवराचा स्कॅम, असे 7 वेगवेगळे स्कॅम्स आम्ही घेऊन PIL दाखल केलं होतं। एवढंच नाही तर 2653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट प्रॉपर्टी असल्याचे, ॲसेट्स असल्याची केस देखील मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये टाकली होती। ज्या व्यक्तीविरुद्ध पहिल्यांदा हायकोर्टात मी कधीही लढले नव्हते, पहिल्यांदा हायकोर्टात उभं राहून चीफ जस्टिस पुढे केस लढले आणि त्यानंतर त्यांच्यावर FIR झाली आणि त्यांना 2.5 वर्ष जेल देखील झालं, अशा व्यक्तीला काय गरज आहे पुन्हा राजकारणात आणण्याची, पुन्हा त्यांना मंत्री बनवण्याची? असा काय नाईलाज आहे फडणवीसांचा, असा प्रश्न मला पडला। आणि अशा लोकांना जनतेच्या डोक्यावर थोपवण्याची गरज काय? साधी माणसं मिळत नाहीत का यांना राजकारणात? चांगली माणसं मिळत नाहीत का यांना राजकारणात? असा प्रश्न पडतो। आणि या सगळ्यांविरुद्ध काही काळापूर्वी हेच फडणवीस काय बोलत होते 2011 मध्ये, आणि ते आता इतके कसे बदलले की त्याच सगळ्यांना घेऊन ते युतीत राजकारण करतायत। असं काय नाईलाज आहे त्यांचा की तेच सगळे अजित पवार, तटकरे, भुजबळ, राणे, म्हणजे प्रफुल्ल पटेल, अशा सगळ्या माणसांना घेऊन आज जर ते राजकारण करत असतील तर माझ्यासारख्यांचा संताप होतो। कदाचित हा माझ्यासारख्यांना संदेश असेल की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढून काही उपयोग नाही आहे, कारण आम्हाला जे करायचं आम्ही करणार, तुम्ही आमचं काहीही बिघडवू शकत नाही, दुसरं काही नाही। काही दिवसांपूर्वी तुम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक तुम्ही पुरावे दिले, त्यांच्या विरोधात तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पुराव्यासही तुम्ही आरोप केलेले होते। त्यांचा राजीनामा झाला, कुठेतरी तुमच्या लढाईला यश आल्याचं चर्चा रंगलेली होती आणि आता भुजबळ थेट मंत्रिमंडळात सामील होत आहेत, तर कुठेतरी बघून वेदना झाल्या आणि त्यानंतर असं वाटलं की फडणवीस यांच्याशी बोलावं? प्रचंड वेदना झाल्या। आज सकाळी मी पहाटे 4:30ला उठले होते आणि तेव्हा काल रात्रीची बातमी वाचली की आज सकाळी ते शपथ घेत आहेत। ते ऐकून इतकं अस्वस्थ झालं की त्याच्यापुढे डोळा बंदच, म्हणजे मला झोप परत लागलीच नाही, कारण वेदना झाल्या, अक्षरशः त्रास झाला हे बघून की आपण कशासाठी लढतोय आणि जर काहीच चित्र बदलणार नसेल तर याचा उपयोग काय? म्हणजे मला इतका राग आलाय फडणवीसांचा आणि मी त्यांना मागे एक मेसेज केला होता की यू आर डुईंग मेजर डिससर्व्हिस टू द नेशन। आज मी त्यांना पुन्हा तेच सांगेन, फडणवीस, यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन। नक्कीच ज्या प्रकारे त्यांच्यावरती आरोप झाले, त्यांना काही काळ डावलण्यात सुद्धा आलं, म्हणजे काही इतर कारणास्तव त्यांना डावलण्यात आलेलं होतं, पुन्हा त्यांना सामील करून घेतलं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे। मुंडे यांना सुद्धा काही काळ आता बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळते, त्यांनाही आगामी दिवसात पुढे सामील करून घेतील असं वाटतं? ते कोणालाही सामील करतील, अगदी उद्या उठून दाऊद जरी आला ना तरी भाजप त्याला सामील करून घेईल असं मला वाटतं, कारण फडणवीस दाऊद विरुद्ध पण बोलले होते, आता कदाचित त्यांना सुद्धा ते आपल्या युतीमध्ये सामील करून घेतील। मला खरंच किळस आली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचीच किळस आली आहे। नक्कीच खरं तर छगन भुजबळ यांच्या विरोधात तर तुम्ही काही प्रकरण तुम्ही काढलेली होती, मग ते फर्नांडिस असो किंवा मग इतर प्रकरण असेल, आता पुन्हा एकदा ते मंत्रिमंडळात सामील झालेले आहेत। तुमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात थांबणार आहे का? कारण तुम्ही आता म्हणालात की आमच्यासारख्या व्यक्तींना हा मोठा संदेश आहे की तुम्ही किती लढले तरी काही होणार नाही, मग तुम्हाला हा संदेश मिळाला आहे का? यापुढे तुम्ही लढणार आहात की थांबणार आहात? मी आज पहाटेपासून तोच विचार करते की लढून उपयोग तरी आहे का आणि मी माझा वेळ का घालवावा? आता SITची जी स्थापना झाली आहे, इनफॅक्ट मी जे धनंजय मुंडे विरोधात जे लोकायुक्तांना पत्र दिलं होतं तर लोकायुक्तांचं मला जे उत्तर आलंय की त्यांनी 16 जूनला त्याच्यावर हिअरिंग ठेवलंय आणि त्या हिअरिंगला त्यांनी मुख्य सचिव, कृषीचे जे सचिव आहेत त्यांना आणि DG महाराष्ट्रांना बोलवलेलं।
ते पत्र वाचून मला बरं वाटलं की निदान मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कृषीच्या घोटाळ्याबद्दलची माहिती दिली होती ती तरी आता निदान बाहेर येईल. पण एक व्यक्तीविरुद्ध लढताना हे जर दुसरे आणून थोपवले तर परत मला तोच प्रश्न पडला की मी का लढू. का आता ती जी ते लोकायुक्तांचं पत्र आले त्यांना उत्तर देऊन टाकते की खरंच उपयोग नाही आहे माझ्या लढ्याला आणि आता ही मी लढाई बंद करते. म्हणजे असाच विचार करावासा वाटतोय मला आता. भुजबळांविरोधात जी लढाई तुम्ही सुरू केलेली होती ती सुरूच राहणार आहे यापुढे? माझं ते पिटिशन जे मी PIL केलं होतं त्याच्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यातनं त्यांना डिस्चार्ज मिळाला, त्याच्या विरोधात मी मुंबई हायकोर्टात 2.5 वर्ष झाले याचिका टाकली. 5 जजेसनी नॉट बिफोर मी केलं, त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाकडनं परत ते रिइन्स्टेट झालं मॅटर, जस्टिस मोडक ऐकत होते, आता त्याचं हिअरिंग पुन्हा जूनमध्ये आहे. पण हे सगळे लढे देऊन 2.5 वर्ष आता गेली, अजून 10 वर्ष जातील, मी म्हातारी होईन, ते कुठे असतील मला माहीत नाही. पण या लढ्याला उपयोग तरी आहे का असा प्रश्न आता माझ्या मनात. कंटिन्यू ठेवणार आहात? उपयोग तर नाहीच आहे पण चालू तर ठेवणारच आहे, कारण मागे घेऊनही उपयोग नाही आहे. यानंतर तुम्ही फडणवीसांशी, कारण की तुम्ही काहीही झालं तर भ्रष्टाचार समोर आला किंवा मग एखाद्या नेत्याच्या विरोधात किंवा काही जर पुरावे तुम्हाला मिळाले तर तुम्ही फडणवीसांची भेट घेता किंवा पत्र लिहिता, तर यावेळेस तुमच्याकडनं असं काही होणार आहे? आता ज्या फडणवीसांना मी 2011 मध्ये ओळखत होते ते आता उरलेलेच नाही आहेत. कारण एक जो मध्ये फोटो आला होता ज्याच्या दोन्ही बाजूला त्यांच्या हे सगळी मंडळी बसलेली होती, मग ते नारायण राणे असो, अजित पवार असो, तटकरे असो, भुजबळ असो, प्रफुल्ल पटेल असो, ते चित्र बघितल्यावर मला असं वाटलं हे ते फडणवीसच नाही आहेत. म्हणजे ते कम्प्लिटली बदललेले आहेत. आणि आज तर माझी त्याच्यात खात्री पटली आहे की ते तसेच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आता यापुढे संवाद साधून उपयोग नाही. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात काही वर्षापूर्वी अंजली दमानिया यांनी लढाईला सुरुवात केलेली होती. काही त्यांचे जे भ्रष्टाचार होते असे त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या विरोधात त्या लढत होत्या. मात्र आज भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि आमच्यासारख्या म्हणजे आम्ही जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढतोय आमच्यासाठी हा मोठा संदेश आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता. मात्र सध्या तरी ही लढाई सुरू आहे. पुढे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई चालू ठेवायची की नाही असा प्रश्न सध्या माझ्यासमोर उपस्थित झाला असल्याची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.